आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण श्री मारुती महाराज कोंडाळ. वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांनी कीर्तनाचा वसा घेतलाय. गावोगावी जाऊन कीर्तन केले आहेत. लोकांना संत साहित्यावर मार्गदर्शन केले. चला तर मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरी. 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. 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 करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवोनिया. तुलसी हार गळा कासे पितांबर. 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 आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. तुलसी हार गळा कासे पितांबर. 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 मकर कुंडले तळपती श्रावणी. मकर कुंडले तळपती श्रावणी. कंठी कस्तुंभ मणी विराजित. कंठी कस्तुंभ मणी विराजित. तुळसी हार गळा
कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची दान आवडे निरंतर आवडे निरंतर येची दान तुळशी हार गळा कासे पितांबर 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 तुका म्हणे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर दान आवडे निरंतर हेची दान ओ तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कुमाई डोबार 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 कुमाई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. हरी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी. बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडे. म्हणून विठ्ठली आवडे. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा.
बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय 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 राम. वैष्णव तो जया अवघी देवावरे माया, अवघे देवावरे माया, अवघी देवावरे माया. वैष्णव तो जया अवघी देवावरे माया, 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 अवघी देवावरे माया. नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन, तन धन तृण जन, तन धन तृण जन. तन धन तृण पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे निर्धारी. नेमा नटळे निर्धारी, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन, तन धन तृण जन, तन धन तृण जन. हे तुका म्हणे आती हो का तयाची भलती, हो का तयाची भलती, हो का तयाची भलती. हे तुका म्हणे आती हो का तयाची भलती, हो का तयाची भलती, हो का तयाची भलती. हो
नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन तृण जन तन धन तृण जन विठोबा रखुमा 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 वैष्णव तो दया 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 दया वैष्णव तो 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 दया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया नाही आणि कप्रमाण नाही आणि कप्रमाण अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया नाही आणि कप्रमाण नाही आणि कप्रमाण वैष्णव तो दया वैष्णव तो दया वैष्णव तो दया दया वैष्णव तो 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 दया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया नाही आणि कप्रमाण नाही आणि कप्रमाण अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया नाही आणि कप्रमाण नाही आणि कप्रमाण धन धन तृण जन धन धन तृण जन नाही आणि कप्रमाण नाही आणि कप्रमाण विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु गुंडा महाराज की, सद्गुरु हरी महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. वैष्णवतो जया, वैष्णवतो जया, अवघी देवावरे माया. वैष्णवतो जया, अवघी देवावरे माया. नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन. पडता जड भारी, पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी. नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन. तुका म्हणे आती, तुका म्हणे आती, हो का तयाची भलती. नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुर्यं. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे आ. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच बंधू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारोनी आता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उनारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, जयाचे टीका वाचिता ज्ञानदेवी.
अति मूढते आणिले ब्रह्मभावा. नमस्कार माझा तया ज्ञानदेवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. बोला तुमच्या लागलो निज चरणा. हे आहो स्वामी तुकया देवा देवा. अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा हरी भेटी. विठ्ठल विठ्ठल वैष्णवतो जया. वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. मराठी मनावर अभिराज्य करणारा जगविख्यात साधू. इंद्रायणीच्या तीरावरती सुटलेलं भक्तीचं वादळ. मानवतेचा महानंदादीप. अनेक प्रगल्भ बुद्धिवाद्यांच्या बुद्धीलाही आतापर्यंत न उलगडलेलं कोड. भागवत धर्माच्या विशाल वृक्षाला लागलेले गोंडस फळ. ज्ञानी अमरेंद्र. ऐश्वर्य समुद्र. परमबोधामृतचंद्र. वैराग्याचा महामेरू. ज्ञानियांचा कल्पतरू. साधकांचा जगद्गुरु. इहलोकातील तारू. चैतन्याची चितकळा. वैराग्याचा पुतळा आणि भक्तीचा जिव्हाळा असलेले तुमच्या आमच्या कल्याणाकरिता वेळोवेळी अवताराला येणारे संत भगवान श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा निरूपणाकरिता निवडलेला अतिशय महत्त्वाचा इंद्रायणी मातेप्रमाणे जगताला पावित्र्य प्रदान करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग निरूपणाकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विश्वाच्या आत्यंतिक प्रलयापर्यंत जीवाच्या उद्धाराचं जर काही साधन असेल तर ते म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. सोनोपंत दांडेकर मामासाहेब सांगायचे. गुरुनाम गुरु मामा म्हणायचे जर महाराष्ट्रातून ज्ञानेश्वरी आणि गाथा वजा केले तर महाराष्ट्र जिवंत राहणार. कारण महाराष्ट्राचं जिवंतपण जर काय असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथा. विठ्ठल विठ्ठल. हो, एका हिंदी कवीने तुकोबरायच्या गाथेची तुलना प्रभुरामरायाच्या शेतू बरोबर केलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. तुका तुका रामशे. तुका तुका रामसे. दो नाम एक अंग. उनका शेतू भंग गया. प्रभुरामरायाचा शेतू आता राहिला नाही पण इनका शेतू अभंग. विश्वाच्या आत्यंतिक प्रलयापर्यंत जीवनाच्या कल्याणाकरिता जर काही साधन असेल तर म्हणजे तुकोबरायची गाथा आणि माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेदांतामध्ये जसे उपनिषद आहेत तसे तुकोबरायांची गाथा ही उपनिषदच आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर तुकोबरायांच्या गाथेला तुकोपनिषद म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोपनिषद म्हणायचे. म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे पाचवा वेद आहे. जगाला पावित्र्य प्रदान करणाऱ्या गंगोदकाप्रमाणे तुकोबरायांचे अभंग अशा प्रकारचे आहेत. यात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विश्वाला पावित्र्य प्रदान करणाऱ्या अभंग संहितेतील निरूपणाकरिता निवडलेला अभंग अतिशय महत्त्वाचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय वैष्णव शब्दाची मीमांसा करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जगामध्ये वावरताना संत वैष्णव साधू महाराज याच्या नावाखाली भलते लोक आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेतात. कारण उद्धार तर काही होत नाही पण पतनाला गेल्याशिवाय राहत
नाही. ज्ञानोबराय म्हणतात, हार निळा चिच दुसरा, या बुद्धी हातू घातला विखारा, काय रत्ने म्हणून गारा वेचे जेवी, निलमण्याचा हार म्हणून विखारी सर्पावर जर हात घातला तर आपल्याला हार मिळणार नाही, पण सर्पदंश झाल्याशिवाय राहणार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परत ज्ञानोबराय उदाहरण देतात, का गंगा या बुद्धी मृगजळ, ठा कोणी आलियाचे कोण फळ, का सरू तरु म्हणून बाबुळ सेविली करी. गंगेच्या स्नानाला जायचंय म्हणून एखादा मृगजळामध्ये गेला तर त्याला स्नान होईल का, त्याला चटके बसतील? बोला, त्याचं स्नान तर काय होणार नाही देवा, पण त्याला चटके बसल्याशिवाय राहणार नाही. तसं संत साधू वैष्णव म्हणून जर आपण कोणाच्याही नादी लागलो तर आपला उद्धार तर होणार नाही, पण पतन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरा वैष्णव समाजाला कळावा, खरा संत समाजाला कळावा म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून वैष्णवाची काही अंतरंग लक्षणं आणि काही बाह्यरंग लक्षणं या ठिकाणी प्रतिपादन करताना आपल्याला पाहायला सापडतात बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे वैष्णवाची लक्षणे प्रतिपादन करतात. त्या अगोदर आपल्याला वैष्णव म्हणजे काय याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आता वैष्णव वैष्णव म्हणायचं कोणाला? सरळ सरळ अर्थ तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जसं शंकराची उपासना करणारा किंबहुना भगवान शिवाची उपासना करणारा जो भक्त आहे त्याला शैव म्हणतात. काय म्हणतात देवा? शैव म्हणतात. शक्तीची उपासना करणाऱ्याला शाक्त म्हणतात. काय म्हणतात देवा? शाक्त म्हणतात. शक्तीची उपासना करणारा जसा शाक्त, शंकराची उपासना करणारा जसा शैव, गणपतीची उपासना करणारा जसा गाणपत्य, तसा विष्णूची उपासना करणारा वैष्णव. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज वैष्णव शब्दाची मीमांसा करतात. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, विठोबा रघुमाये. विष्णूची उपासना करणारा जो साधक आहे, जो उपासक आहे, त्याला वैष्णव असे म्हणतात. अशी वैष्णव शब्दाची सरळ सरळ व्याख्या झाली. त्याच्यानंतर अजून काही गहन अर्थ निघतो का? तर तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदा भेद ब्रह्मा मंगळ, भेद ब्रह्मा मंगळ, वेदा भेद ब्रह्मा मंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या जगामध्ये प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये एका परमेश्वराचं दर्शन करणं हे वैष्णवाचं लक्षण आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी ठावा अहंतेचा, अहंतेचा ठाव पुसोनी, सर्वाभूती एक वासुदेव पाहे, हे वैष्णवाचं लक्षण आहे. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये कुणाचा द्वेष करू नये, कुणाचा मत्सर करू नये, कारण प्रत्येक अंश ममैव अंशो जीवलोके, जीवभूत सनातन, प्रत्येक अंश हा भगवंतापासून निर्माण झालेला आहे, किंबहुना तो भगवंतच आहे, हे वैष्णवाचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्यानंतर चला नामदेवरायकडे. नामदेवरायला विचारू, का हो नामदेवराय, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही वैष्णवाची काय व्याख्या करता?
त्यावेळेला नामदेवरायला विचारल्याच्या नंतर नामदेवराय सांगतात, वेदाध्ययन करीशी तरी वैदिकची होशी, परी वैष्णवन होशी अरे जना. वेदाचा अभ्यास केला तर वैदिक होता येतं मायबाप, पण वैष्णव होता येत नाही. कर्माचरशी तरी कर्मठची होशी, परी वैष्णवन होशी अरे जना. कर्माचं आचरण केलं म्हणजे कर्मठ होतो, पण वैष्णव होत नाही. पुराण सांगीशी तरी पुराणकची होशी, परी वैष्णवन होशी अरे जना. तुकोबाराय सांगतात, एखाद्याला चांगल्या रीतीनं पुराण सांगता आलं म्हणजे तो पुराणिक होतो, पण तो वैष्णव होत नाही. त्याच्यानंतर तीर्थयात्रा केली तर कापडी होतो, पण तो वैष्णव होत नाही. तीर्थयात्रा करीशी तरी कापडीची होशी, परी वैष्णवन होशी अरे जना. त्यानंतर महाराज बोलत असताना म्हणतात, यज्ञ करीशी तरी याज्ञिकची होशी, परी वैष्णवन होशी अरे जना. मग आपण नामदेवरायला विचारू, का हो नामदेवराय, यज्ञ केल्याने वैष्णव होत नाही, वेदाध्ययन केल्याने वैष्णव होत नाही, कीर्तन करता आलं म्हणजे वैष्णव होत नाही, गायन करता आलं तर गुणीजन होता येतं पण वैष्णव होता येत नाही, यज्ञ करता आलं की याज्ञिक होता येतं, वैष्णव होता येत नाही. मग वैष्णव म्हणायचं कोणाला? नाम म्हणे नाम केशवाचे घेशी, नाम म्हणे नाम केशवाचे, नाम म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होशारे जना. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव भूषे अरे जना. ही झाली नामदेवरायनं केलेली व्याख्या. त्याच्यानंतर नरसी मेहता नावाचे एक संत होऊन गेले, त्यांनी वैष्णव शब्दाची सुंदर व्याख्या केलेली आहे. वैष्णव जन तो तेने कैये जे, पीड पराई जाने रे, पर दुखे उपकार किए तो, मन अभिमानन रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड पराई जाने रे. महाराज सांगतात, जो दुसऱ्याचं दुःख जाणतो, जो दुसऱ्याच्या वेदना जाणतो, त्याला वैष्णव म्हणतात. महाराज, वेद वाचणं एका वेळेला सोपं आहे हो. वेद कुणालाही वाचू शकता येतात. वेदाचा अभ्यास केला तर वेद वाचणं सोपं आहे, पण एखाद्याच्या वेदना वाचणं अतिशय कठीण असतं. आणि संत हे केवळ वेद वाचत नाहीत, तर ते सर्वसामान्य जीवाच्या वेदना वाचतात. विठ्ठल 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 विठ्ठल, बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव विठ्ठल 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 माऊली, समाज या शब्दात एक शब्द लपलाय, तो म्हणजे समज. ज्या समाजात समज असते तिथे भेदभाव उरत नाही. हाच विचार सांगतात माऊली ज्ञानोबा. आजच्या अभंगाचा उद्या अजून सखोल अर्थ समजून घेऊया. भेटूया उद्याच्या भागात. सन मराठी वाहिनी बघत राहूया. वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.